नमस्कार मित्रांनो, सावळीची जणू सावली या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, इकडे आता सावलीने गुरुकुल सुरू केलेलं आहे। गुरुकुल सुरू करण्यासाठी कमीत कमीत आता जगन्नाथने सांगितलं आहे की 25 विद्यार्थ्यांची गरज आहे। त्यासाठी आता सावली प्रयत्न करत असते। ती आता ज्या मुलांना गाणं शिकण्याची आवड आहे त्या मुलांची भेट घेते आणि त्यांना गाणं शिकण्याचे फायदे सगळं काही समजावून सांगते आणि त्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्रेरित करत असते। तर मित्रांनो, जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे 20 विद्यार्थी लागत असतात। आता सावलीकडे 24 विद्यार्थी झालेले आहेत। तर आता सावली अबीरला म्हणत असते की अबीर बाळा, आता 24 विद्यार्थी झाले आहेत। आता सगळीकडे चौकशी करून झाली, आता फक्त एका विद्यार्थ्याची गरज आहे। तर आता अबीर म्हणत असतो की आई, तू टेन्शन कशाला घेते, मी आहे ना, असं म्हणतो आता ओवीला फोन लावतो आणि ओवीला सांगत असतो की ओवी, माझ्या आईने गुरुकुल सुरू केलं आहे, ते मला गायला शिकवते। तर आता ओवी हे सगळं ऐकते आणि तिला तर खूपच आनंद होतो। ती म्हणत असते की अरे वा, मला तर गाणं शिकायला खूप आवडते, मी माझ्या बाबांकडे रिक्वेस्ट करते आणि तुझ्याकडे येते, असं म्हणून ती आता फोन ठेवून देते। तर मी इकडे आता सारंगने ओवीला सांगितलेलं असतं की आजचा दिवस तुझा आहे, तू जे म्हणशील ते करू, तू कुठे म्हणशील तिथे जाऊ, मी तुला फिरायला घेऊन जातो। तर आता ओवी म्हणत असते की बाबा, आज मी सांगेन तेच करायचं। तर आता ह्याच संधीचा फायदा घेऊन ओवी म्हणत असते की बाबा, मला गाणं शिकायचं आहे, त्यासाठी मला अबीरच्या आईकडे जायचं आहे। ती आता सारंगकडे हट्ट करायला लागते। त्यावेळी आता सारंग तिचे सगळे हट्ट पुरवत असतो। तो आता गुरुकुलमध्ये सावलीकडे घेऊन जातो। सारंग सावली चक्क एकमेकांच्या समोर येतात आणि ते दोघे ज्यावेळी एकमेकांच्या समोर येतात त्यावेळी त्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो। तर ओवी म्हणत असते की बाबा, ही अबीरची आई, ह्या कवतात बाबा, गाणं शिकायचं आहे। तर मित्रांनो, आता सावलीने तिची ओळख लपवलेली असते। ओवी तर अबीर सांगत असतो की आई, मला रतनच्या गुंडांपासून ज्यांनी वाचवलं ना, ते हेच मला ओवीच्या बाबांनीच त्या रतनच्या गुंडांपासून वाचवलं। तर आता होत असते की बाबा, तुम्ही माझा ॲडमिशनचा फॉर्म भरा, तोपर्यंत अबीर आणि मी बाहेर जाऊन खेळतो। तर आता सारंग सावली एकमेकांच्या समोर असतात। तर आता सारंग खूपच भावूक झालेला असतो आणि सावलीला इतक्या वर्षानंतर सारंगला पाहून खूप मोठा धक्का बसलेला आहे। सारंग विचारत असतो की सावली, तू कुठे होतीस आणि अबीर तुझा मुलगा आहे का? त्यावेळी सावलीला राहवत नाही। ती म्हणत असते की माझा नाही, आपला मुलगा आहे, अबीर आपला मुलगा आहे। त्यावेळी मित्रांनो, आता जबरदस्त गोष्टीचा खुलासा झालेला आहे। अबीर आपला मुलगा आहे हे ऐकताच सारंगचा आनंद तर गगनात मावेनासा झालेला आहे। तर आता सारंग म्हणत असतो की म्हणजे तू ज्यावेळी घर सोडून निघून गेलीस त्यावेळी तू प्रेग्नेंट होतीस, मग तू डिवोर्सची नोटीस का पाठवली? तर आता सारंग म्हणतो, डिवोर्सची नोटीस मी नव्हती पाठवली, मी तुला डिवोर्सची नोटीस नाही पाठवली, मला आधी तुझी नोटीस आली होती। तर सावली सांगत असते की मी नाही पाठवली, मलाही तुमची नोटीस आधी आली होती। तर मित्रांनो, आता ह्या दोघांना कळलेलं असतं की ह्या सगळ्यात काहीतरी काळं भैरव होतं। त्या दोघांना वेगळं करण्याचं कोणीतरी खूप मोठा कारस्थान केलं आहे। तर मित्रांनो, आता सारंग सावली एकत्र आलेली आहेत। आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच रंजक असणार आहे। हे सगळं घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इकडे आपण पाहतो की इकडे तिलोत्तमा ऑफिसमध्ये असते आणि तिथे एक इन्व्हेस्टर आलेले आहेत। त्यांना सावली हर्बल्समध्ये इंटरेस्ट असतो, ते तिथे इन्व्हेस्ट करायला तयार आहेत। तर आता मोनिका राजकुमारचा प्लॅन असतो, तो म्हणजे सावली हे नावच कंपनीतून काढून टाकायचं। तर मित्रांनो, तिथे आता सारंग येतो। तिलोत्तमा हा मुद्दा सारंग समोर मांडते त्यावेळी आता सारंग प्रचंड चिडलेला असतो। सारंग म्हणत असतो की सावली ह्या नावातच यश आहे, सावली या नावातच समृद्धी आहे, हे सावली नाव कधीच निघू शकत नाही, असं म्हणतो आता तिथून निघून जातो। तर आता ह्या गोष्टीमुळे मोनिका खूपच चिडलेली असते। ती तिच्या रूममध्ये येते आणि चिडचिड करू लागते। ती म्हणत असते की हा सारंग कंपनीत नसताना सुद्धा सगळे धागेदोरे त्याच्या हातातच आहेत। तर आता राजकुमार म्हणत असतो की आता मलाच काहीतरी करावं लागेल। तर इकडे आता ओवी सारंगला म्हणत असते की बाबा, माझी एक इच्छा आहे। तर सारंग म्हणत असतो बाळा, तू गाण्याचं सोडून सगळं काही मला माग। तर आता ओवी म्हणत असते की बाबा, मला गाणं शिकायचं आहे, मी घरामध्ये कधीच गाणं गाणार नाही, पण बाबा मला गाणं शिकायचं आहे, माझी इच्छा आहे। ओवी आता खूपच हट्ट करू लागलेली करत असते। ती आता सारंगचं काहीच ऐकायला तयार नसते। त्यामुळे आता सारंगचा नाईलाज होतो आणि तो गाणं शिकवण्यासाठी तयार होतो। तर इकडे मित्रांनो, आता जगन्नाथने गुरुकुलच्या शुभारंभाची तारीख सुद्धा फिक्स केलेली आहे। सावलीकडे आता बरेच पालक भेटायला येत असतात। त्यावेळी आता अबीरला समजलेलं असतं की आपली आई एक काळी खूप मोठी गायिका होती। तर मित्रांनो, आता अबीर समोर
तर मित्रांनो, अबीर समोर आता एका सत्याचा उलगडा होतोय. पण आता जो डॅशिंग काका आपल्याला दिसला होता तोच आपला बाबा आहे हे सत्य काही त्याला अजून माहीत नाही. तर मित्रांनो, आता इकडे सारंग खाली येतो. सारंग म्हणत असतो की सारंग अमृताला म्हणत असतो की वहिनी, मी जरा ओवीला बाहेर फिरायला घेऊन जातो, कारण मला असं वाटतं ती खूप घाबरली आहे. बघ ना, ती काल टेबलावर किंचाळली, आतमध्ये जेवलीही नाही. तर अमृता म्हणत असते की सारंग, हे सगळं मला वाटतं अनुवांशिक आहे आणि काही शारीरिक मानसिक वैशिष्ट्ये आई वडिलांकडून मुलांकडे येत असतात. तर आता सारंग म्हणत असतो की वहिनी, म्हणजे तिला जो काही त्रास होतोय, तिला जी भीती वाटते ती सगळी जेनेटिक आहे असं तुला म्हणायचं आहे का? तर आता अमृता म्हणत असते की सारंग, तुझ्या प्रेमाची तिला आता खूप गरज आहे. तर सारंगलाही अमृताचं बोलणं पटत असतं. तर इकडे मित्रांनो, ऑफिसमध्ये एक इन्व्हेस्टर आलेले असतात. त्यांना सावली हर्बलमध्ये इंटरेस्ट असतो. ते त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं ठरवतात. पण आता मोनिकाला ह्या गोष्टीचा खूप राग येतो. ती म्हणत असते की हे सावली हर्बल गेल्या 5 वर्षापासून बंद आहे. त्यामुळे ह्या प्रोडक्टला काहीच डिमांड नाही. लोक ह्या ब्रँडला विसरली आहेत. त्यामुळे तुम्ही जे काही बोलताय ते सगळं इम्पॉसिबल आहे. तर आता राजकुमारही तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की मार्केटमध्ये खूप ब्रँड आहेत. आता त्या ब्रँडला मागणी नाही. लोक आता ह्या प्रोडक्टला पूर्णपणे विसरून गेले आहेत. त्यामुळे तुमचा ह्या बिझनेसमध्ये काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे म्हणून सांगतो, ह्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट न केलेलंच बरं आहे. तर आता ते इन्व्हेस्टर म्हणत असतात की तुमचं ॲनालायसिस खूप कच्चं आहे. आम्ही मार्केटमध्ये संपूर्ण सर्वे केला आहे. लोक अजूनही त्या प्रोडक्टला विसरली नाहीत. त्यांना अजूनही ते प्रोडक्ट हवंसं आहे. आणि मी सांगतो ना, ह्या कंपनीमध्ये मी इन्व्हेस्ट करणार आहे आणि जो काही नुकसान फायदा असेल तो सगळा माझा असेल. तरी पण तुम्हाला वाटते का ह्या सगळ्यात रिस्क आहे? आणि जरी रिस्क असली तरी मी रिस्क घ्यायला तयार आहे ना. तर आता तो इन्व्हेस्टर आता तिलोत्तमाला विचारतो, तुम्हाला काही हरकत आहे का? तर तिलोत्तमा म्हणत असते की मला काहीच हरकत नाही. तर मोनिका आता खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते की अहो आई, तुम्ही काय बोलताय? आपल्याकडे मॅनपॉवर नाही, आधीसारखा सोर्स नाही, मग कसं होईल? आणि जे काही सुरळीत चालू आहे ना त्यामध्ये खोडा आणू नका. तो माणूस आता मोनिकाचं काहीच ऐकून घेत नाही आणि तिलोत्तमाला इन्व्हेस्टर ऑफर दाखवतो. तर मोनिका मोठमोठ्याने ओरडून त्या इन्व्हेस्टरशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण ते इन्व्हेस्टर मोनिकाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. तिला भावही देत नाही. तो तिलोत्तमाकडे डॉक्युमेंट्स देतो आणि सारंगशी ह्या विषयावर बोलायला सांगतो. तर आता इन्व्हेस्टर गेल्यावरती आता मोनिका तिलोत्तमाला म्हणत असते की मॉम, जरा विचार करा. तुम्हाला पुन्हा त्या मुलीचं नाव, त्या सावलीचं नाव आपल्या घरात हवं आहे का? तर आता तिलोत्तमा म्हणत असते की जर ह्या गोष्टीमुळे आपल्याला फायदा होणार असेल तर काय हरकत आहे? तिलोत्तमा म्हणत असते की पण ह्या प्रोजेक्टमध्ये नाव सावली नसेल, नाव वेगळं असेल. तर आता राजकुमार खूपच खुश होतो. पण मोनिकाला मात्र खूप राग आलेला असतो. राजकुमार म्हणत असतो की मोनिका, ऐकलंस ना आई आता काय बोलली? ह्या प्रोजेक्टचं नाव वेगळं असेल म्हणजे आपल्या मुलीचं शुभ्राचं नाव असेल. शुभ्रा सनस्क्रीन हे नाव नाही झालं म्हणून काय झालं? आता शुभ्रा हर्बल हे नाव असणार. आणि तुला हे सगळ्याचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. आपण हे सगळं गुपचूप करून टाकायचं आणि सारंग आला तर त्याला सांगायचं की हे सगळं अचानक ठरलं. तर आता मोनिका म्हणत असते की तू जरा अक्कल घाण ठेवली आहेस का? ती तुझी आई सारंगला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही. तर मित्रांनो, आता मोनिका खूपच चिडचिड करत असते. पण आता राजकुमार शांत डोक्याने विचार करत असतो. तर इकडे आता सावलीने जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे आता मुलांच्या आता 24 फॉर्म तयार केलेली असतात आणि ती आता जगन्नाथला हे सगळं दाखवत असते. आता फक्त एका विद्यार्थ्याची एका फॉर्मची गरज असते. तर आता अबीर म्हणत असतो की आई, तू कशाला टेन्शन घेते, मी आहे ना, असं म्हणतो. आता तिथून निघून जातो आणि ओवीला फोन लावतो. तर इकडे आता सारंग ओवीला फिरायला घेऊन जाणार असतो आणि त्याच वेळी आता अबीरचा ओवीला कॉल येतो. त्यामुळे आता ओवी बाबांकडे गाणं शिकण्यासाठी हट्टच करू लागते. त्यामुळे आता सारंगचा नाईलाज होतो आणि तो सावलीचा गुरुकुल जिथे आहे तिथे घेऊन जातो. तर मित्रांनो, आता सारंग ओवीला घेऊन सावलीकडे आलेला आहे. तिथे आता अबीर ओवीची भेट होते आणि ज्यावेळी आता सारंग ओवीला घेऊन गुरुकुलमध्ये प्रवेश करतो त्यावेळी आता त्याची नजर सावलीवर पडते आणि सावलीची सारंगवर पडते. दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. सारंगने चक्क आता 7 वर्षानंतर सावलीला पाहिलेला आहे. तर आता ओवी म्हणत असते की बाबा, ही आहे अबीरची आई, खूप सुंदर गाणं गाते आणि हीच अबीरची आई मला आता गाणं शिकवणार आहे, असं म्हणून ती आता अबीर सोबत बाहेर खेळायला जाते. आता सारंग सावली एकमेकांच्या समोर असतात. दोघांच्याही डोळ्यात आनंद अश्रू आलेले आहेत. सारंग म्हणत असतो की सावली, कुठे होतीस? तू मला का सोडून निघून गेली? तू मला का डिवोर्सची नोटीस पाठवली? तर आता सावली म्हणत असते, डिवोर्सची नोटीस मी नाही, तुम्ही मला पाठवली. सारंग विचारत असतो की सावली, अबीर आपला मुलगा आहे का?
तर आता सावली म्हणत असते की हो, अबीर आपला मुलगा आहे. ज्यावेळी मी हे घर सोडून निघून गेली त्यावेळी मी प्रेग्नेंट होते. खरं तर मला जुळी 2 मुलं झाली होती. एक मुलगी माझी गुंडांनी पळवली. गुंड माझा आणि अबीरचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे मी इतकी वर्ष तुमच्यापासून लांब राहिले. तर मित्रांनो, आता सारंग सावली एकत्र आलेली आहेत. आता ह्यामागे कोण मास्टर माइंड होता हे आता ते दोघे जण शोधून काढणार. आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. त्यामुळे असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.